आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। जवाब भाई क्या कहेंगे, आज पूरे दिन इलेक्शन चलता रहा, वोटर्स बाहर निकल के वोटिंग करते रहे और पूरा समीकरण क्या रहा, आप क्या कहना चाहेंगे? मैं भिवंडी के तमाम लोकसभा के जनता का शुक्र अदा करता हूँ और आभार व्यक्त करता हूँ जिन्होंने नीलेश सांबरी जी को भारी मतों से जिताने के लिए मतदान किया। बहुत बहुत आभार। मैं उन लोगों का मैं शुक्रगुजार हूँ जिन लोगों ने नीलेश सांबरी जी के बारे में नेट पे जो अफवाह फैलाई, उससे हमें ज़्यादा फायदा हो गया और ज़्यादा वोटों से हमारे को उसका लोगों में जज्बा आ गया और ज़्यादा वोटों से हम जीत रहे। हमारा भिवंडी के अंदर अच्छा मतदान हुआ है हमको। उसके बाद में ग्रामीण तो मालूम था सब लोगों को कि ग्रामीण अच्छा परसेंटेज से वोटिंग हो गया है। वहाँ पे मुरबाड़, शाहपुर वेस्ट तमाम लोकसभा क्षेत्र के अंदर हमारा ज़्यादा से ज़्यादा वोटों से हम जीतने वाले हैं। हमारे को ज़्यादा वोट से हमको लीड मिल रही है। तमाम कार्यकर्ता को मेरे आह्वान है, आने वाले 4 तारीख को अब काउंटिंग के दिन अपने झंडे और बैनर लेके ढोल ताशे के साथ वहाँ पे हाजिर रहे। जीत की जश्न मनाना है जोरों से। हे बघा, मी तर ज्या जनतेने आता लोकसभेमध्ये संपूर्ण भिवंडी क्षेत्रातील तमाम मतदार बांधवांना मी हार्दिक आभार मानतो का आमचे नीलेश सांबरेजीला चांगल्या मताने मतदान केल्याबद्दल आणि त्यांचा बी दिलगिरीने आभार जेवढा पण या करील तेवढा कमी आहे। त्यानंतर तुम्ही काय सांगते, म्हणजे पर्सेंटेज किती आहे, म्हणजे ग्रामीणमध्ये आणि भिवंडी शहरामध्ये रूरलमध्ये किती पर्सेंटेज आहे, त्याबाबत तुम्ही काय सांगता? हे बघा, मी तुम्हाला याच सांगतो का निलेश सांबरेजीचं काम आहे आणि मी तर पहिले त्या लोकांचा ज्या लोकांची रात्री सोशल मीडियावरती तर चालवला का आमच्या विरोधात, त्याचा आम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा झालेला आहे। त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यामध्ये जास्त उत्स्फूर्तता आणि जनतामध्ये नाराजगी त्यांच्या विरोधात आली, परिस्थिती जास्ती भेटली आणि त्यानंतर याच्या परिस्थितीमुळे आमच्या ग्रामीणमध्ये लोक जनता तापली गेली, आणखी संतापली गेली। आज तुम्ही बघितला की भिवंडीमध्ये जसा मतदान पाहत होता त्या प्रकारचा मतदान झालेला नाही। 47% मागच्या इलेक्शनचा इतिहास करा, त्याच्यापेक्षा जास्ती झाला होता। तेव्हा सुरेश टावरे साहेब उभे होते, तेव्हा त्याला 1,25,000 मतं पडली होती। आता 3 उमेदवार आहेत यावेळेला। आणि ग्रामीणमध्ये तुम्ही बघा, शाहपूरमध्ये बघा किती मतं झालेली आहेत। भिवंडी ग्रामीणमध्ये 1,87,000, त्याच्यानंतर शाहपूरमध्ये 1,42,000, त्याच्यानंतर भिवंडी पश्चिममध्ये 1,45,000 आणि भिवंडी पूर्वमध्ये 1,45,000 आणि मुरबाडमध्ये 2,26,000 झालेली आहेत आणि कल्याणमध्ये 1,72,000 झालेली आहेत। याच्याने आमच्या नीलेश सांबरे साहेबाला ग्रामीणमध्ये कमीत कमी पर्सेंटेज 70, 75, 80%, 90% अशी गावागावामध्ये काही ग्रामीण भागामध्ये मतदान झालेलं आहे। याच्याने आमचा विजय येणाऱ्या 4 तारखेमध्ये जनतेला आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण 4 तारखेला विजय रथ यात्रा काढण्यासाठी, तिथे जल्लोष करण्यासाठी हजर राहावा आणि आपला विजय भारी भरघोस मताने विजय होणार आहोत आपण।